नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरामध्ये घरफोडीसह शेतकऱ्यांच्या विद्युत पंपांच्या केबलच्या चोरीने एकच खळबळ उडाली आहे. घारगाव गावठाणातील अप्सरा मोहम्मद शेख यांच्या घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल 2,15,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. यामध्ये 1,40,000 रुपयांच्या रोकडसह सोन्याच्या दागिन्यांचाही समावेश आहे. तसेच दुसरीकडे शिळकेवाडी परिसरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत 7 ते 8 शेतकऱ्यांच्या विहिरीवरील पाणबुडी विद्युत पंपांच्या केबल चोरट्यांनी कापून चोरून नेल्यामुळे शेतकरी वर्गात संतापाचं वातावरण निर्माण झालंय. पठार भागामध्ये वाढलेली गुन्हेगारी, सतत होणाऱ्या चोऱ्या, दरोडे आणि लुटमारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षितता निर्माण झाल्याचं चित्र दिसतंय. घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे पोलिसांच्याच कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. तसेच पोलिसांनी चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी आता संपूर्ण पठार भागातून होती आहे. दरम्यान घारगाव येथील अप्सरा शेख या 7 जानेवारी रोजी घर बंद करून बाहेरगावी गेल्या होत्या. हाच डाव साधत चोरट्यांनी घराच्या दरवाजाच्या कडी कोयंडा आणि कुलूप तोडलाय. त्यानंतर चोरट्यांनी घरातील सामानाची उचकापाचक केली. तसेच कपाटाची ड्रॉवर तोडून त्यातील ऐवज लंपास केला. यामध्ये चोरट्यांनी 2 ते 3 ग्रॅम वजनाच्या 2 सोन्याच्या अंगठ्या, मिनी गंठण असे 75,000 रुपयांच्या दागिन्यांसह कपाटात ठेवलेली 1,40,000 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 2,15,000 रुपयांचा ऐवज लंपास केलाय. गावाहून शेख घरी परतले असता त्यांना हा सर्व प्रकार दिसून आलाय. तसेच शेळकेवाडी परिसरातील दीपक प्रताप भोर यांच्या शेतातील विहिरीवर बसवलेल्या पाणबुडी इलेक्ट्रिक मोटारीसाठी वापरण्यात आलेली सुमारे 300 फूट लांबीची केबल अज्ञात चोरट्यांनी कापून लंपास केली. याबरोबरच राम विठोबा गवांदे, रवींद्र विजय गुंजाळ, भाऊसाहेब दगडू तळपे, गोरक्षनाथ बबन कडाळे, उत्तम धोंडीवा निमसे आणि संतोष दशरथ निमसे या शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या 1060 फूट लांबीच्या केबलही चोरीस गेल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. पठार भागामध्ये विहिरींसह अन्य स्रोतांवरील विद्युत पंप चोरीला जात आहेत. त्यामुळे शेतकरी, सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. तर विद्युत पंप चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते. मात्र या घटनेकडे घारगाव पोलिसांचं दुर्लक्ष झाल्यामुळे चोरट्यांचं मनोधैर्य वाढलंय. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, घारगाव. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.